साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 9325422232। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार ताडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे अगदी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। सकाळी झेंडा चौक या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी तालुक्यातील अनेक नेते मंडळी यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। रात्री शिवाजी महाराज यांची राज्यामधील 4 नामांकित बँड लावून अगदी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्त नंदकुमार ताडे आणि त्यांचे सहकारी शिवजयंती साजरी करतात। दरवर्षी अतिशय शांततेमध्ये ही मिरवणूक झेंडा चौकामधनं शनी चौकापर्यंत काढण्यात येते। आज शिवजयंती, मी प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि आज योगायोग म्हणजे आनंद ऋषीजी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा आजच आहे। तर दोन्ही बी दुग्ध शर्करा योग आज या चौकामध्ये साजरा केलेला आहे। आनंद ऋषीजीची पुण्यतिथी साजरी केलेली आहे आणि शिवजयंती सुद्धा साजरी केलेली आहे। खरं तर शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजले पाहिजेत। जर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलं तर नक्कीच शिवराज्य यायला वेळ लागणार नाही। मी परत एकदा तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते। रामकृष्ण हरी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव साजरा करत असताना खूप आनंद होतोय। खरं पाहायला गेलं तर 1984 पासून आदरणीय नंदकुमारजी ताडे हा उत्सव दरवर्षी या झेंडा चौकामध्ये साजरा करत असतात। त्यानिमित्ताने एक एकोपा या समाजामध्ये निर्माण व्हावा या निमित्ताने त्यांची ही भावना ही घेऊन हे दरवर्षी हा सण साजरा करतात। आज त्याच निमित्ताने आनंदजी ऋषी यांची 32वी जयंती ही सुद्धा आज या निमित्ताने साजरी होत आहे। त्यानिमित्ताने मी आज आमच्या नागोडी परिवारातर्फे खूप खूप अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक नंदुशेठ दरवर्षी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी जयंती सोहळा साजरा करत असतात। दिवसभर खरं तर विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा त्यांनी या निमित्तानं केलं आणि संध्याकाळी एक भव्य दिव्य पद्धतीने एक मिरवणुकीचाही कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला। खरं तर कुठलाही पक्ष पार्टी काही न बघता सर्वांना बरोबर घेऊन जात असताना नंदुशेठने अतिशय चांगल्या पद्धतीने या सोहळ्याचं आयोजन केलं। म्हणून सुरुवातीला सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। तसंच आपल्या सर्वांना या जयंती सोहळ्याच्या निमित्तानेही मनापासून शुभेच्छा देतो। आज आमच्या विजय चौक झेंडा परिसरातर्फे शिवजयंती दरवर्षी तिथीप्रमाणे साजरी करत असतो आम्ही। त्याचप्रमाणे आज योगायोगाने 28 मार्च ही आनंद ऋषीजी महाराजांची पुण्यतिथी असल्या कारणाने ती आणि आचार्य गुरुदेवची व शिवजयंतीची संकल्पना एकत्र जयंती आणि पुण्यतिथी करण्याचं नंदू ताडे यांनी संकल्पना मांडली। त्या सकल जैन संघातर्फे बी संमती दिली आणि झेंडा चौकातर्फे बी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। या दोन्ही महामानवांचे विचार आपण जर साकारले तर देशात सुख शांती संपूर्ण लाभेल हीच विजय चौक झेंडातर्फे बोलून मी माझी थांबवतो। 12/12/84 पासून शिवजयंतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। तो कार्यक्रम या ढंगात त्याच रंगात आणि त्याच जोशामध्ये होणार आहे। काही जण मला म्हणले आता रामनवमी राम बसलेले आहेत, काही जण म्हणले नाही, काही जण मग शिवजयंती झालीच पाहिजे। शिवजयंती आपलं पहिलं प्रतीक आहे। आपण शिवजयंतीपासून चालू केलेला उत्सव आहे आणि त्यामुळं आज संत ऋषी महाराजांची पुण्यतिथी लाभल्या। सगळ्यात मोठं काम किती, कारण की राम बसत आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून आपण तिथं पंगत ठेवली। मुस्लिम समाजाने मोठी पंगत दिली।
एक आदर्श महाराष्ट्राला घडून दिला. तो आदर्श घडवण्याचं काम आज जैन बांधवाला घेऊन या झेंडा चौकामध्ये आपण करत आहे. एक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरेश या शिवजयंतीची चर्चा आहे. ती ही शिवजयंती इतकी शांतता, पेणार नाही, खाणार नाही, नाचणार नाही आणि एवढे जल्लोषात गर्दी असते या मिरवणुकीला. ही मिरवणूक एवढी अख्तरबाई शांत कशी काय होती? या मिरवणुकीमध्ये का नाचत नाहीत, का धिंगाणा करत नाहीत, का होत नाहीत? म्हणजे कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागण असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये आतापर्यंत झालं नाही. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातले माणसं मिरवणूक बघायला या श्रीगोंद्यामध्ये येतात. हे आपल्याला अभिमानाची गोष्ट वाटली पाहिजे. ती सगळ्यांनी मिळून आपण आज दोन्ही जयंती आहे, पुण्यतिथी जयंती आहे, ती दोन्ही व्यवस्थित करू. एवढंच हात जोडून मी माझी 2 शब्द पूर्ण करतो. जय महाराष्ट्र. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.